नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे। तर बघा मित्रांनो, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून प्रशिक्षणासाठी बोलवल्यानंतर जर उमेदवारांना प्रशिक्षण केंद्रावरती प्रशिक्षणासाठी हजर झाले नाहीत तर त्या उमेदवारांना पुन्हा प्रशिक्षणासाठी बोलवलं जातं का? तर आता पोलीस भरतीचे फॉर्म हे भरून झालेले आहेत। त्याचबरोबर ग्राउंडच्या तारखा जाहीर होणार आहेत। तर बरेच उमेदवार पोलीस भरतीची तयारी करत आहेत किंवा बरेच उमेदवारांना दुसरे काही कारण आहेत ज्यामुळे उमेदवार ट्रेनिंगसाठी हजर होऊ शकत नाही। तर त्या उमेदवारांच्या मोठ्या प्रमाणावर मला मेसेज आले होते, तर त्या मेसेजवरती उत्तर देण्यासाठी आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे आणि संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की त्यांना ट्रेनिंगसाठी बोलवलं जातं का, दुसरी संधी दिली जाते का, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून उमेदवारांना प्रशिक्षणासाठी बोलवल्यानंतर उमेदवार प्रशिक्षण केंद्रावरती हजर झाला नाही तर त्यांना पुन्हा बोलवलं जातं का, या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून मी तुम्हाला एक कार्यालयीन आदेश दाखवणार आहे। त्या कार्यालय आदेशाच्या माध्यमातून तुम्हाला याविषयी माहिती कळणार आहे। तर तुम्ही स्क्रीनवरती महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हा कार्यालयीन आदेश पाहू शकता। तर बघा, हा कार्यालयीन आदेश 17 एप्रिल 2025 रोजीचा आहे। त्यामध्ये तुम्ही पाहू शकता, महामंडळातील भरती विभागामार्फत भरती प्रक्रिया पूर्ण करून प्रशिक्षणास पाठविण्यासाठी पात्र उमेदवारांना प्रशिक्षण विभागामार्फत प्रशिक्षणास पाठवण्यात येते, परंतु महामंडळाच्या नवनियुक्त प्रशिक्षणार्थीसाठी तयार करण्यात आलेल्या नियमावली/धोरणनुसार उमेदवाराला प्रशिक्षणासाठी बोलवल्यानंतर प्रशिक्षणासाठी हजर न झाल्यास त्यांना पुढील 2 प्रशिक्षण सत्रात प्रशिक्षणाच्या संधी देण्यात येतात। तरीही प्रशिक्षणासाठी हजर न झालेल्या उमेदवारांची नावे प्रशिक्षण विभागाच्या प्रतीक्षाधीन यादीवर कमी करण्यात येतात। तर बघा, ह्या कार्यालयीन आदेशावरून एक दिसून येते की जर तुम्ही पहिल्यान वेळेस प्रशिक्षणासाठी हजर झाले नाहीत तर तुम्हाला दुसरी संधीही देण्यात येते आणि हा जो आदेश आहे तो महाराष्ट्र राज्य सुरक्षेचे मंडळाचे जे नियमावली आहेत ते दर्शवितो। याच्यावरून असे दिसून येते की जर तुम्ही पहिल्या संधीमध्ये जर प्रशिक्षणासाठी हजर राहिले नाही तर उर्वरित तुम्हाला पुढे 2 संधी देण्यात येतात। तर तुम्ही दोघंही वेळेस गैरहजर असलात तर चौथ्या वेळेस तुमचं नाव हे प्रतीक्षा यादीतून तिथून हे कायमस्वरूपी रद्द करण्यात येतं। तर बघा, तेव्हाच त्या उमेदवारांना कोणकोणत्या प्रशिक्षण सत्रामध्ये प्रशिक्षणासाठी बोलवण्यात आलं होतं त्याची माहिती, त्याचबरोबर ते 3ही प्रशिक्षण सत्रामध्ये हजर झाले नाहीत म्हणून त्यांची नावे कमी करण्यात येतात। अशा प्रकारचा कार्यालयीन आदेश हा आहे। प्रशिक्षणासाठी बोलवल्यानंतर प्रशिक्षण केंद्रावरती हजर झाला नाही तर पुन्हा संधी दिली जाईल का, या संदर्भामध्ये मला बरेच मेसेज आले होते। तर त्या मेसेजच्या माध्यमातून मी त्या उमेदवारांना सांगितलं होतं की तुम्ही महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या वेबसाईटवरती जो काही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉल करा व त्याविषयी माहिती घ्या। तर बऱ्याच उमेदवारांनी त्यावरती कॉल केला, तर त्या उमेदवारांना मला अशी माहिती दिली की आम्ही तेथे कॉल करून विचारलं असता त्यांनी असं सांगितलं आहे की तुम्हाला प्रशिक्षणासाठी पुन्हा संधी दिली जाणार नाही। तर त्यांनी असं का बोललं असेल, यासाठी 2 शक्यता असू शकतात। पहिली शक्यता अशी आहे की महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ जी काही भरतीविषयक नियमावली आहे, धोरण आहे, त्यामध्ये बदलाव झालेला असेल, परंतु त्या संदर्भात काहीही कार्यालयीन आदेश समोर आलेला नाही अजून, किंवा वेबसाईटवरती तशा प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही आहे। तर त्याचबरोबर दुसरी एक शक्यता अशी असू शकते की बऱ्याच उमेदवारांना आता पोलीस भरतीसाठी फॉर्म भरलेले आहेत, त्यामुळे बरेच उमेदवार त्यांना कॉल करून विचारत आहेत की आता आम्ही प्रशिक्षणासाठी आलं नाही तर चालेल का। त्याचबरोबर काही उमेदवारांचं फिजिकल कारण देत आहे, त्याचबरोबर काही उमेदवार मेडिकलचं कारण सांगत आहे की मित्रांनो, जेव्हा महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाकडून उमेदवारांना प्रशिक्षणासाठी पाठवलं जातं तर
त्यामध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होत असतो. परंतु आता प्रत्येकच उमेदवार जर पोलीस भरतीमुळे किंवा दुसऱ्या कुठल्या कारण सांगून ट्रेनिंगला येत नसेल तर मग ट्रेनिंग घ्यायची कोणाची, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्यांच्यापुढे. त्यामुळे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल केल्यानंतर अशी प्रकारची माहिती दिली जाऊ शकते, बरोबर. आता बरेच उमेदवार कमेंट करून विचारत आहे की आता आम्ही ट्रेनिंगला जायला पाहिजे का नाही किंवा नाही, कारण की पोलीस भरतीचे हे फॉर्म भरणं झालेलं आहेत. ग्राउंडच्या तारखा या लवकरच जाहीर होणार आहेत. तर या उमेदवारांना एवढंच सांगायचं आहे की जर तुम्ही MSF ट्रेनिंगला गेलात तर तुम्हाला ग्राउंडची जेव्हा तुमची तारीख असेल तेव्हा तुम्हाला ग्राउंडसाठी सुट्टी दिली जाते. परंतु तुम्हाला फक्त एकच विनंती अर्ज करावा लागतो सुट्टी मिळण्याबाबतचा. तर तुम्हाला तेथे ट्रेनिंग दरम्यान सुट्टी दिली जाते ज्या दिवशी तुमचं ग्राउंड आहे त्या दिवशी. परंतु आता आम्ही ट्रेनिंगला जायचं का नाही, जे असे प्रश्न विचारत आहेत, तर त्या उमेदवारांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही कोणताही यूट्यूबचा व्हिडिओ बघून किंवा एखादी रील्स बघून हे ठरवू नका की तुम्हाला ट्रेनिंगला जायचं किंवा नाही. याविषयी तुमचं स्वतः वैयक्तिक निर्णय घ्या. तुमची तयारी कशी आहे पोलीस भरतीची यावरून तुम्ही निर्णय घ्या. ग्राउंड किती मार्काचं येत आहे, तुमची लेखी किती मार्काची आहे, त्याचबरोबर तुमचं ग्राउंड या चांगल्या प्रकारे बसत आहे किंवा का विचार करून तुम्हाला ट्रेनिंगला जायचं का नाही हे तुम्ही स्वतः वैयक्तिक मताने हे ठरवायचं आहे. जर तुमचं ग्राउंड हे साधारणपणे 30-31 मार्काचं येत असेल, तुमची लेखी ही 50-60 मार्काची असेल तर तुम्ही ट्रेनिंग करून घ्या, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. त्याचबरोबर तुमचं ओव्हर एज झालं असेल, पोलीस भरतीचं एज हे संपून गेलं असेल तर तुम्ही नक्कीच MSF ट्रेनिंग ही करून घ्या. तुम्ही खरंच मागील पोलीस भरतीचा 1 किंवा 2 मार्कांनी वेटिंगला असाल तर तुम्ही MSFची ट्रेनिंग करून घ्यायची का नाही हे तुम्हाला स्वतः ठरवायचं आहे. की महाराष्ट्र पोलीस भरती पोलीस असेल आणि MSF असेल यांच्या पेमेंटमध्ये देखील फरक आहे. त्याचबरोबर त्यांना ज्या सुविधा मिळतात त्यामध्ये देखील मोठा फरक आहे. त्याचबरोबर पोलिसांची नोकरी ही कायम स्वरूपाची आहे, तर MSFमध्ये उमेदवारांना कंत्राटी स्वरूपामध्ये भरती केलं जातं. तर या संपूर्ण गोष्टीचा विचार करूनच उमेदवारांनी पोलीस भरती करायची का MSF ट्रेनिंगला जायचं हे ठरवायचं आहे. त्यामुळे कोणत्याही यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून त्याचबरोबर इंस्टाग्रामवरील एखाद्या शॉर्ट्स रील पाहून तुम्हाला ठरवायचं नाही की आम्ही ट्रेनिंगला जायचं किंवा नाही. तुम्ही स्वतःचा निर्णय हा वैयक्तिक तुम्हाला स्वतः घ्यायचा आहे. त्याचबरोबर जे तुमचे मित्र MSFमध्ये सध्या ड्युटी करत आहेत तुम्ही त्यांना देखील MSF विषयी माहिती विचारू शकता की सध्या आमची पोलीस भरती आलेली आहे, आता आम्ही ट्रेनिंगला जायचं की नाही, असे एक त्यांच्याकडून एक तुम्ही सल्ला घेऊ शकता, जेणेकरून त्यामध्ये तुम्हाला थोडीशी मदत मिळेल. त्यानंतर तुम्हाला वैयक्तिक तुमचा निर्णय घ्यायचा आहे. व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला MSF ट्रेनिंगला हजर होण्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या नियमावली काय आहेत, त्याचबरोबर MSF ट्रेनिंग करायला पाहिजे किंवा नाही याविषयी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची माहिती सांगायची आहे. जर तुम्ही MSF ट्रेनिंगला गेलात तर जो तुमचा पोलीस भरतीचा अभ्यास आहे तो तुम्ही आता ज्या प्रकारे करत आहात त्या प्रकारे तो तुमचा तेव्हा करता येणार नाही. कारण MSF ट्रेनिंगला गेल्यानंतर सकाळी 5:30 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुमचं हे संपूर्ण शेड्यूल ठरलेलं असतं. जर तुम्ही MSF ट्रेनिंगला गेलात तर तुमचं फिजिकल जे आहे ग्राउंड ते खूप चांगल्या प्रकारे होईल, याच्यामध्ये काही शंका नाही. परंतु तुमचा जो अभ्यास आहे लेखीचा तो तेवढ्या प्रमाणामध्ये होणार नाही, कारण की दिवसभर संपूर्ण वर्कआउट ते केल्यानंतर संध्याकाळी बॉडीला रेस्ट देणं सुद्धा महत्त्वाचं असतं. त्यामुळे तुम्हाला संध्याकाळी झोपावंच लागणार आहे. तुम्ही संध्याकाळी अभ्यास करू शकत नाही. दिवसभर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वर्कआउट हे घेतलं जातं. तरी एक MSF ट्रेनिंग संदर्भात मी माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे. माहिती कशी वाटली मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.